नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेणार आहे आपण बघा, ह्याप्रमाणे 5.25 इंचाचं शोल्डर घेतलं की 5.25 इंचाचा आपण मोंडच घ्यायचा आहे. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की आपल्याला इथे व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे. ह्याप्रमाणे मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. कॅनव्हास घ्यायचं, त्याला डबल घडी करून बंद बाजूकडे ठेवायची आणि एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आखायचा, म्हणजे कुठेच गळ्याचा आकार चुकणार नाही. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे, त्याच्याने आपला जो आकार आहे तो पूर्ण करायला आपल्याला मदत होते. बघा, ह्याप्रमाणे पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. इथे सेंटरला एक कट मारायचा आहे. नंतरून आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. इथे अस्तरला सुद्धा एक सेंटरला कट मारायचा आहे. पीस ओपन करायचा, अस्तर ओपन करून ठेवायचं आणि सेंटर लावून हे कॅनव्हास ठेवायचं. बघा ह्याप्रमाणे आणि पिन लावून घ्यायची. इथे खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघायचा, पिन लावून घ्यायची आणि जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे बरोबर आपला गळा तयार होईल. जिथे कोपरा येईल ना तिथे सुई खाली ठेवायची आणि नंतर कपडा फिरवायचा, म्हणजे बरोबर छान असा कोपरा तिथे तयार होतो. पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. शिलाईचे 1.5 इंच अंतर सोडून हे कट करायचं आहे. कट करून झालं की छोटे छोटे कट असे आपल्याला गळ्यावरती मारून घ्यायचे, त्याच्याने आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास फोल्ड करायला मदत होते. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करून वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची आहे आणि आपला गळा परफेक्ट असा बनवायचा आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्याप्रमाणे अगदी छान अशी दापटीप दिली की आपला परफेक्ट असा गळा तयार होतो. कपड्याला पलटी करायचं आहे आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, सगळीकडनं आपल्याला व्यवस्थित हे अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं आहे. जॉईंट करून झालं की उरलेला एक्स्ट्राचा जो सगळा कपडा आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी व्यवस्थित कट केलं म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग छान येते आणि शिवल्यानंतर ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर दिसतं. आता पाठीवरचे टक्स मारायचे. पहिले अशी फोल्ड करायचं, नंतर पुन्हा असं फोल्ड करायचं आणि इथे थोडासा कट मारायचा, म्हणजे परफेक्ट आपले पाठीवरचे टक्स मारायला इथे पॉईंट मिळतो. खाली 1/2 इंच, उंचीला 4.5 इंच असं पकडून आपल्याला दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आहे आणि वरतून ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची.
बघा ह्याप्रमाणे ठेवायची आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. वरतून द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला तयार झाला की आपल्याला इथे गळ्याच्या शेजारी असे पाव इंच अंतर सोडून ह्याप्रमाणे रेष मारून घ्यायची. ती रेष अशी तिरपी मारायची. बघा रेष मारून झाली की आपल्याला लेस घ्यायची आणि ज्या बाजूने आपण रेष मारली नाही त्या बाजूने आपल्याला गळ्याच्या अर्ध्यापर्यंत लेस लावून घ्यायची. जिथपर्यंत आपण ती रेषा मारली त्या रेषेपर्यंतच आपल्याला ही लेस अशी लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची म्हणून पहिले एक बाजूने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून ही लेस आपल्याला पूर्ण करायची. आता पुन्हा 1 इंच अंतर सोडून आपल्याला आणखी एक लेस लावून घ्यायची आहे त्याच्या शेजारीच ह्याप्रमाणे. ती लेससुद्धा आपल्याला त्या रेषेपर्यंतच लावून घ्यायची आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, लक्षात ठेवायचे. दोघंही लेस आपले लावून झाल्या की आपल्याला आता घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा. लांब पट्टी आपण इथे घेतली 3.5 किंवा 4.25 इंच रुंदीची पट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे. 2 पट्ट्या असल्यामुळे त्याला आपण जॉईंट देऊन तिची लांब पट्टी तयार करणार आहे. पट्टी तयार झाली की तिला असं फोल्ड करायचं आहे आणि कडेला बरोबर एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की त्याची छान अशी फ्रिल आपल्याला बनवायची. बघा लेस म्हणजे फ्रिलचं एक प्लेट इकडे, एक प्लेट तिकडे, पुन्हा एक प्लेट इकडे, पुन्हा एक प्लेट पकडून तिकडे, असं आपल्याला एकमेकाकडे अशी लेस अशी बनवायची, फ्रिल अशी बनवायची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला ह्या प्लेट्स टाकून ही फ्रिल पूर्ण करायची. बघा अगदी सुंदर अशी फ्रिल आपली तयार होतीये. फ्रिल तयार झाली. आता ती फ्रिल आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची. जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती ही फ्रिल आपल्याला अशी लावून घ्यायची. खूप सुंदर आणि छान अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे. बघा आता फ्रिलसुद्धा लावून झालेली आहे. त्याच्यावरती आपल्याला आता लेस लावून घ्यायची. जी लेस आपण त्या बाजूने लावली तीच लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आणि लेसची जी फ्रिलची जी कड आहे ना ती आपल्याला लेस खाली आहे बरोबर ॲडजस्ट करून ही लेस आपल्याला लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे लेसला सुद्धा आपली डबल शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला बनवायची सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि चौकोनी 2 तुकडे आपल्याला इथे घ्यायचे कपड्याचे. त्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला लेस वापरली तीच लेस इथे वापरणार आहे. म्हणजे सुंदर असं लटकन इथे आपलं तयार होईल. इथे 2 पदर आपण लेसचे लावू म्हणजे आणखी सुंदर असं लटकन आपलं तयार होणार आहे. त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने नॉट ठेवून फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी कमी वेळामध्ये सुंदर असं लटकन आपण बनवलेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा ह्याप्रमाणे आपलं दुसरंही लटकन तयार झालेलं आहे. दोघंही नॉड आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहे. वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड जॉईंट करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने नॉट जॉईंट झाल्या की आपल्याला इथे आता सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायची आणि प्लेट आपल्या ज्या बनल्या आहेत ना अशी तिथे बरोबर मध्यभागी आपल्याला ही सुई हे करायची, खालून वरती घ्यायची आणि ह्या प्लेटला काय करायचं 3 वेळा अशी टाके घालायचे. बघा ह्याप्रमाणे आणि असे खेचून मागे एक गाठ मारायची आणि त्याच्यावरती मणी लावून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी डिझाईन इथे तयार होते. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून बघा.
इथे पण खाली एक गाठ मारून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला ह्या फ्रिलला दुसऱ्या याला आहे ना पुन्हा तसंच फूल आपल्याला इथे बनवायचे. सुई खालून वरती काढायची आणि ह्या प्लेटवरती आपल्याला असे 3 टाके घालून घ्यायचे आणि मागे खेचून घ्यायचे. इथे पॅक करून घ्यायचं आणि त्याच्यावरती मणी लावून घ्यायचा. बघा आता आणखी एक आपण बनवून बघूया. असे 3 वेळा ते टाके आपल्याला घालायचे. हाताकडे लक्ष द्यायचं म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल डिझाईन कशी बनवली ते. इथे सुद्धा आपल्याला मणी लावून घ्यायचा आहे. अशी डिझाईन आता आपण बनवून घेऊ. मैत्रिणींनो, आपली डिझाईन पूर्ण बनवून झालेली आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.